Hello students. In the last clip, we completed the topic The Cope and the Anthem written by well-known American writer O. Henry. It was a very nice story, inspirational story from which we come to acknowledge that we must behave good, we must thought good, think good and we must be naturally good. आपण चांगलं असलं पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीचा वेगळा विचार न करता आहे त्या परिस्थितीमध्ये आणखीन बदल आपण करायला शिकलं पाहिजे. फार सुंदर स्टोरी होती. आता ज्या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज तुम्ही सहज सोडवू शकताय अशा आहेत. या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये ग्रामर सेक्शनमध्ये एक छोटासा भाग आहे अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. म्हणजे वाक्य जे असतं होकारार्थी दिलेलं असतं आणि ते होकारार्थी वाक्य आपल्याला नकारार्थी करायचं असतं किंवा नकारार्थी वाक्य दिलेलं असतं आणि नकारार्थी वाक्य आपल्याला होकारार्थी करायचं असतं. while making negative sentence of affirmative sentence or making affirmative sentence of negative sentence, we must take care about the meaning of the sentence. आपल्याला सर्वात महत्त्वाची काळजी कोणती घ्यावी लागते तर वाक्याचा अर्थ. म्हणजे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करत असताना वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे. त्याच पद्धतीने नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य करत असताना सुद्धा वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे. इट मस्ट नॉट बी चेंज्ड. meaning of the sentence must not be changed. We must take care about the meaning of the sentence. It must not be changed. तो बदलला नाही पाहिजे अर्थ. फॉर दॅट हिअर आर सम वर्ड्स अँड फ्रेजेस. आणि त्यासाठीच इथं तुम्हाला या चित्रामध्ये काही शब्दसमूह काही शब्द दिसत आहेत पहा. निगेटिव्ह बॉक्सच्या खाली काही शब्द आहेत आणि अफर्मेटिव्ह बॉक्सच्या खाली काही शब्द आहेत. म्हणजे वाक्यामध्ये निगेटिव्ह शब्द आलेला असेल तर त्याच्याऐवजी कोणता अफर्मेटिव्ह शब्द वापरायचा आहे हे त्याच्या पुढे दिलं आहे. पहा, नॉट म्हणजे नकारार्थी शब्द कुठला असेल तर त्याच्या ऑपोजिट शब्द वापरायचा आहे. ऑपोजिट्स म्हणजे ऑपोजिट वर्ड. डू नॉट हा शब्द असेल तर त्याच्याऐवजी होकारार्थी वाक्य करत असताना फेल टू म्हणजे अपयशी झाला होतो. डज नॉट असेल तर फेल्स टू. डज DOES म्हणजे यस किंवा ES प्रत्यय लागतोय पहा. त्याच्यामुळे इथं क्रियापदाला सुद्धा एस किंवा ES प्रत्यय लागला पाहिजे. डिड नॉट असेल निगेटिव्ह सेंटेन्समध्ये तर त्याचा अफर्मेटिव्ह होताना होतं फेल्ड टू. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कांट असेल कांट कॅनॉट तर काय होतं पहा अफर्मेटिव्ह वाक्य करत असताना ॲम किंवा इज किंवा आर आणि त्याच्या पुढं अनेबल टू. म्हणजेच काय कॅनॉटचा अर्थ आहे अनेबल टू, अर्थ सेम. म्हणजे पात्र नसणे, शक्यता नसणे, शक्य नसणे. त्याच्यानंतर कुड नॉट. कॅनचा भूतकाळ आहे कुड नॉट. मग कुडच्या ऐवजी वॉज किंवा वेअर आणि नॉटच्या ऐवजी अनेबल टू. ओके, म्हणजे ॲम इज आरचा भूतकाळ काय वॉज किंवा वेअर. ओके. जर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट ओन्ली बट अल्सो असेल तर अफर्मेटिव्ह होताना त्याच्याऐवजी दोन वाक्य जोडताना आपल्याला ॲज वेल ॲज याचा वापर करावा लागतो. म्हणजे इथं नकारही निघून जातो आणि बरोबर काय होतं पहा आपल्याला हेतू साध्य करता येतो. अफर्मेटिव्ह सेंटेन्स करता येतं विदाऊट चेंजिंग द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. जर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये सो दॅट आलेला असेल तर त्याचा अफर्मेटिव्ह करताना टू TOO टू सुद्धा देखील खूप इथं काय सुद्धा किंवा देखील. त्याच्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये इफ नॉट आलेला असेल तर अफर्मेटिव्हमध्ये अनलेस. दोन्हीचे अर्थ सेमच परंतु निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करत असताना निगेटिव्हमधला जो नॉट आहे तो अफर्मेटिव्हमध्ये दिसायला नको आहे.
त्याच्यासाठी आपल्याला ऑपोजिट वर्ड वापरायचा आहे. नॉट असेल म्हणजे काहीच नसणे, लिटिल किंवा विदाऊट असं अफर्मेटिव्हमध्ये वापरायचं आहे. जर निगेटिव्हमध्ये नो हा शब्द आलेला असेल तर अफर्मेटिव्हमध्ये हार्डली एनी किंवा फ्री फ्रॉम किंवा लेस. म्हणजे वाक्य कसं आहे, वाक्याचा अर्थ काय आहे, त्यानुसार तुम्हाला या तिन्हीपैकी एक वापरावं लागेल. निगेटिव्हमध्ये नोबडी असा शब्दप्रयोग असेल तर अफर्मेटिव्हमध्ये हार्डली एनीबडी म्हणजे क्वचित एकदम अशा पद्धतीनं. निगेटिव्हमध्ये नो वन असं असेल तर अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये हार्डली एनीवन असं असेल. पहा, निगेटिव्हमध्ये नथिंग असं असेल तर अफर्मेटिव्हमध्ये काय होईल पहा, नथिंग असेल तर हार्डली एनिथिंग, दोन्हीचे अर्थ सेमच. निगेटिव्हमध्ये जर नेव्हर कधीही नाही असं असेल तर अफर्मेटिव्हमध्ये हार्डली इव्हर किंवा ऑलवेज अशा अर्थानं वापरता येईल आपल्याला. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नो सूनर दॅन असं असेल तर अफर्मेटिव्हमध्ये ॲज सून ॲज, या दोन्हीचे अर्थ आपल्याला माहिती आहेत, तात्काळ लगेच. निगेटिव्हमध्ये नथिंग बट असं असेल तर अफर्मेटिव्हमध्ये ओनली केवळ फक्त, दोन्हीचे अर्थ सेम. निगेटिव्हमध्ये नॉट ॲट ऑल असं असेल तर अफर्मेटिव्हमध्ये इक्वली समान, इक्वली अशा पद्धतीनं. जर निगेटिव्हमध्ये नॉट मच खूप नाही, खूप नाही म्हणजेच काय, खूप थोडं, अफर्मेटिव्हमध्ये त्याचं काय होईल, व्हेरी लिटिल. जर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट फ्रिक्वेंटली, नॉट इनफ्रिक्वेंटली असं आलेलं असेल तर अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये क्वाईट फ्रिक्वेंटली, क्वाईट म्हणजे अगदी कमी वेळा, फ्रिक्वेंटली वारंवारता, ते दोन्हीचे अर्थ सेम आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सचं अफर्मेटिव्ह करत असताना निगेटिव्ह सेंटेन्समधला जो नॉट आहे, नॉट या अर्थाचे शब्द आहेत, ते नॉट या अर्थाचे शब्द आपल्याला काय करावे लागतील पहा, वगळावे लागतील. परंतु हे करत असताना अफर्मेटिव्ह सेंटेन्समधील त्याच पद्धतीचा होकारार्थी शब्द आपल्याला त्या ठिकाणी लिहावा लागेल आणि अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करताना तो होकारार्थी शब्द काढून तुम्हाला नॉट लिहावा लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल अफर्मेटिव्हमध्ये फेल टू असं आलेलं आहे तर त्याचं निगेटिव्ह करताना डू नॉट असं लिहावं लागेल. प्रत्यक्षात वाक्य पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता अगोदर आपण काय करूया तर नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्य तयार करताना काय करावं लागेल पहा. नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्य म्हणजेच काय की मेकिंग अफर्मेटिव्ह ऑफ निगेटिव्ह सेंटेन्स. काय करावं लागेल, दिलेलं जे निगेटिव्ह सेंटेन्स आहे पहा, पहिलं वाक्य काय, एक्झाम्पल, इट इज नॉट अ बॅड आयडिया असं वाक्य आहे. पहा, मी वाक्य घेऊन तुम्हाला नियम सांगतोय. इट इज नॉट अ बॅड आयडिया म्हणजे ही वाईट कल्पना नाही. अर्थ कळतोय, इट म्हणजे ही किंवा ती, इज नॉट अ बॅड आयडिया, आयडिया कल्पना, नॉट नसणे, बॅड वाईट, इट इज नॉट अ बॅड आयडिया म्हणजे ही वाईट कल्पना नाही. आता याच्या विरुद्धार्थी काय होणार आहे, ही वाईट कल्पना नाही म्हणजेच ही कसली कल्पना आहे, चांगली कल्पना आहे. लक्षात येतं आहे. मग काय करायचं पहा, निगेटिव्ह सेंटेन्सचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स करत असताना अगोदर पहिला नियम काय, प्रथम कर्ता लिहावा. आता इट इज नॉट अ बॅड आयडिया याच्यातला कर्ता कोणता आहे, इट, आय टी, इट, तो तसाच लिहायचा आहे. नंतर काय करायचं, इंग्लिशमध्ये नेहमी इंग्लिशच्या वाक्याची रचना कशी असते पहा, कर्त्यानंतर क्रियापद असतं. आपल्याला माहिती आहे, वी आर इन द 12th स्टँडर्ड नाव, हे आपल्याला माहिती आहे. मग नंतर क्रियापद लिहायचं आहे. आता क्रियापद काय आहे, इज, म्हणजे पहा, प्रथम कर्ता लिहिला इट, नंतर क्रियापद लिहिलं इज. आता नंतर काय करायचं आहे पहा, दिलेल्या वाक्यातला नकार काढायचा आहे म्हणजे नॉट हा शब्द वगळायचा आहे. आणि नॉट हा शब्द वगळून त्याच्याऐवजी
तक्त्यात दिलेला बदल लिहायचा आहे. आता नॉटच्या ऐवजी त्यांनी काय दिले पहा, अपोजिट वर्ड. आता नॉटच्या अपोजिट म्हणजेच काय, इथं ॲडजेक्टिव्ह काय दिलं आहे पहा, या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह काय दिलं आहे, विशेषण. वाक्यातील विशेषणाच्या विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. बॅड हे विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. आयडिया हे नाऊन आहे. आयडिया या नाऊनबद्दल बोलतोय बॅड हा शब्द, म्हणून तो ॲडजेक्टिव्ह आहे. आता बॅडच्या विरुद्ध गुड, आणि आयडिया जसाच्या तसा शब्द लिहायचा आहे. पहा काय होतं, इट इज अ गुड आयडिया. वाक्य काय दिलं आहे, निगेटिव्ह. इट इज नॉट अ बॅड आयडिया. पहा मी इज नॉट अ बॅड याला सिंगल अंडरलाईन केले मुद्दाम तुम्हाला समजावा म्हणून, आणि नंतर त्याचं होकारार्थी केल्यानंतर इज आणि गुड याला डबल अंडरलाईन केलेले तुमच्या लक्षात यावं म्हणून. म्हणजे कुठं चेंज केलं आहे, काय चेंज केलं आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. इट इज नॉट अ बॅड आयडिया म्हणजे ही वाईट कल्पना नाही, म्हणजेच ही चांगली कल्पना आहे. वाईट नाही, चांगली आहे. लक्षात येतं, वाईट नाही म्हणजे नॉट अ बॅड, चांगली आहे. इज अ गुड, लक्षात येतं, अ गुड, इज अ गुड, इज म्हणजे आहे, लक्षात येतं. आणि म्हणून अशा पद्धतीचं वाक्य होत आहे. अंडरस्टँड, समजलं आहे. मग दुसरं वाक्य पहा, ही डज नॉट रिटर्न फॉर अ लॉंग टाईम. अर्थ कळतोय, ही डज नॉट रिटर्न म्हणजे माघारी येणे, फॉर अ लॉंग टाईम म्हणजे खूप काळ झालं तो माघारी आलेलाच नाही, किंवा येतच नाही. डज नॉट येतच नाही. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, डज नॉट हा शब्द जो आहे तो नकारार्थी आहे. लक्षात येत आहे, डज नॉट हा नकारार्थी आहे. मग तक्त्यामध्ये डज नॉटच्या ऐवजी आपल्याला काय दिलं आहे पहा, फेल्स टू. ओके, लक्षात येतं ना, डज नॉटच्या ऐवजी काय दिलं आहे, फेल्स टू. मग आपल्याला काय करावं लागेल, अगोदर कर्ता लिहावा, ही क्रियापद लिहावे. आता इथलं क्रियापद तर निघून गेलं, डज नॉट. मग त्याच्याऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे, फेल्स टू. वाक्यातील नकार काढून त्याऐवजी तक्त्यातला बदल आपण लिहिला आहे. आता इथं विशेषण नाहीच आहे, त्याच्यामुळे विशेषण न लिहिता राहिलेलं वाक्य लिहून टाकायचं. काय होईल वाक्य पहा, ही फेल्स टू रिटर्न फॉर अ लॉंग टाईम. लक्षात घ्या, डज नॉटला सिंगल अंडरलाईन केले, फेल्स टूला डबल अंडरलाईन केले. ही डज नॉट रिटर्न फॉर अ लॉंग टाईम म्हणजे तो खूप काळ झालं माघारी येत नाही. येत नाही म्हणजेच काय, माघारी येण्यात त्याला अपयश आलं आहे. फेल्स टू म्हणजेच काय, ही फेल्स टू रिटर्न फॉर अ लॉंग टाईम. तो खूप काळ झालं माघारी येण्यात अपयशी झाला आहे. समजतंय. आता तिसरं वाक्य पहा, वाक्य काय, शी इज सो वीक दॅट शी कांट वॉक. अर्थ कळतोय, शी इज सो वीक म्हणजे ती इतकी अशक्त आहे. वीक, WEAK, वीक म्हणजे अशक्त. इथं सोचा अर्थ काय घ्यायचा, इतकी. ती इतकी अशक्त आहे, दॅट म्हणजे की शी कांट वॉक ती चालूच शकत नाही. शी इज सो वीक दॅट शी कांट वॉक, ती इतकी अशक्त आहे की ती चालूच शकत नाही. आता याचा विरुद्धार्थ करायचा आपल्याला पहा, म्हणजे थोडक्यात कांट पण निघून गेला पाहिजे, आणि आणखीन काय झालं पाहिजे पहा, फक्त कांट काढून चालणार नाही. जर आपण असं केलं, शी इज सो वीक दॅट शी वॉक, तर काय होईल पहा, ती इतकी अशक्त आहे की ती चालते. म्हणजे इथं चुकतंय ना, म्हणजेच काय, ती इतकी अशक्त आहे की ती चालू शकत नाही. म्हणजेच काय झालं पहा, की ती चालू शकत नाही एवढी अशक्त आहे, म्हणजे तिला चालता येत नाही. म्हणून काय केलं पहा, सो आणि दॅट याच्याऐवजी निगेटिव्हचा अफर्मेटिव्ह करताना आपल्याला काय करायचं आहे, टू हे वापरायचं आहे. मग काय होईल पहा, करता लिहा शी, क्रियापद लिहा इज, तक्त्यानुसार बदल टू म्हणजेच काय, शी इज टू वीक टू वॉक, ती चालण्यासाठी खूप अशक्त आहे. टू म्हणजे खूप असा अर्थ होतो. इतकी की म्हणजेच खूप. सो दॅट इतकी की म्हणजेच काय, टू म्हणजे खूप. लक्षात येतं, सिंगल अंडरलाईन, डबल अंडरलाईन लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर पुढचं सेंटेन्स पहा, शी हॅड नो केअर्स, तिला काळजी नाही.
तिला काळजी नाही म्हणजेच काय, तर ती काळजीपासून मुक्त आहे. शी हॅड नो केअर्स. हॅड नो नकार करायचा आहे. नो केअर्स म्हणजेच काय, फ्री फ्रॉम केअर्स. वाक्य काय केलं पहा, कर्ता लिहिला आहे, क्रियापद लिहिलं आहे आणि निगेटिव्ह म्हणजे ऑपोजिट वर्ड वापरला आहे. शी हॅड नो केअर्स. उत्तर काय झालं, शी वॉज फ्री फ्रॉम केअर्स. ती काळजीतून मुक्त आहे. हॅडच्या ऐवजी वॉज आलं का, कारण हॅड हा हॅव किंवा हॅजचा भूतकाळ आहे. मग तिथं जर हॅव किंवा हॅजचा भूतकाळ वापरला आहे तर इथं आपण ॲम किंवा इज किंवा आर नाही वापरू शकत, तर आपल्याला ॲम किंवा इज किंवा आरचा भूतकाळच वापरावा लागेल. लक्षात येते. नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य तयार करताना काय करायचं. आता आपण प्रत्येक शब्द किंवा प्रत्येक फ्रेज घेऊन एक एक वाक्य करू शकतो, पण समजण्यासाठी ही 4 वाक्य आपल्याला ठीक आहेत. कळतंय, अंडरस्टँड. आता पुढचा टॉपिक पहा. पुढचा काय, तर होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य तयार करताना काय करता येईल. म्हणजे इफ देअर इज affirmative sentence given and you have to do the negative sentence without changing the meaning. महत्त्वाचं आहे, अर्थ न बदलता. इथंही काय पहा, एक वाक्य पहा. एक्झाम्पल काय, इट इज इम्पॉसिबल. लक्षात येते, इट इज इम्पॉसिबल हे अशक्य आहे, हे किंवा ते. ओके, मग आता काय करायचं आहे, याच्या विरुद्ध क्रिया. प्रथम कर्ता लिहायचा आहे, कर्ता लिहिला. क्रियापद लिहायचं आहे, क्रियापद लिहिलं. कर्ता इट, क्रियापद इज. आता आपल्याला काय करायचं आहे, नकारार्थी. नकारार्थी म्हणजे नॉट दिसला पाहिजे, नॉट लिहून टाका. अंडरस्टँड, इट इज नॉट. मग आता काय करायचं आहे, इम्पॉसिबल या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहा. लक्षात येतं, इम्पॉसिबल ऑब्जेक्टिव्ह या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहा. काय होईल, इट इज नॉट. इम्पॉसिबलच्या विरुद्ध काय, पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल. इट इज इम्पॉसिबल म्हणजे काय, हे अशक्य आहे, म्हणजेच हे शक्य नाही. लक्षात येतं आहे, इज इम्पॉसिबलला अंडरलाईन केले आणि बदल काय केला आहे, इजचं काय केलं आहे, इज नॉट. आणि इम्पॉसिबलच्या विरुद्ध काय केलं आहे, पॉसिबल. सोपं आहे पहा. थोडंसं जरा लक्ष देऊन ऐकलं, लक्ष देऊन पुन्हा पुन्हा वाचलं, पुन्हा पुन्हा ऐकलं तर लगेच समजेल. अगोदर कर्ता लिहावा, नंतर क्रियापद लिहावं, नंतर तक्त्यातील बदलानुसार आपण बदल करायचा आहे आणि राहिलेलं वाक्य लिहायचं आहे. काळजी काय घ्यायचं आहे, दिलेल्या वाक्याचा अर्थ वा काळ बदलू द्यायचा नाही आहे. लक्षात येते, या बाबी जर आपण पाळल्या तर काहीही अवघड नाही आहे, हे लक्षात घ्या. मग त्यानंतर तुमच्या लक्षात येईल पहा की पुढचं वाक्य, पीपल सून ग्रीव सॅड. लोक लवकर दुःखी होतात. लवकर दुःखी होतात म्हणजेच काय, जास्त काळ आनंदी राहत नाहीत. साधं आहे. लवकर दुःखी होतात म्हणजे काय, लोक लवकर दुःखी होतात म्हणजेच लोक जास्त काळ आनंदी राहत नाहीत. ओके, मग काय केलं पहा, सब्जेक्ट लिहिला, कर्ता लिहिला, पीपल, क्रियापद लिहिलं आहे. आता ग्रीव. ग्रीव हा कशाचा भूतकाळ आहे, ग्रो, GROW, ग्रोचा भूतकाळ काय आहे, ग्रीव. लक्षात येतं, ग्रोचा भूतकाळ ग्रीव म्हणजे इथं डीड आला पाहिजे. ओके, आणि नॉट आला पाहिजे. नॉट कशासाठी, तर नकारार हे कसं कळणार, पीपल डिड नॉट. आता काय की दुःखी राहत नाहीत म्हणजेच आनंदी असत नाहीत, आहे का नाही. पीपल डिड नॉट रिमेन हॅपी फॉर अ लॉंग टाईम. लोक खूप काळ आनंदी राहू शकत नाहीत किंवा राहत नाहीत, रिमेन हॅपी. ओके, इथं पहा, डिड सून ग्रीव सॅड. सॅडच्या विरुद्ध हॅपी. ओके, आणि सूनच्या विरुद्ध फॉर अ लॉंग टाईम. सून म्हणजे कमी काळ, फॉर अ लॉंग टाईम खूप काळ, त्याच्या विरुद्ध शब्द घेतला आपण. पीपल डिड नॉट रिमेन हॅपी फॉर अ लॉंग टाईम. अंडरस्टँड. पुढचं वाक्य पहा, इट इज डिफिकल्ट टू एक्सप्लेन द मीनिंग. म्हणजेच काय पहा की अर्थ स्पष्ट करणे अवघड आहे. एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे, मीनिंग म्हणजे अर्थ.
डिफिकल्ट म्हणजे अवघड. आता अर्थ स्पष्ट करणे अवघड आहे, याचं नकारार्थी वाक्य काय होतं? तर अर्थ स्पष्ट करणे सोपे नाही. लक्षात येतं? थोडं डोकं लावलं की लगेच लक्षात. अवघड आहे म्हणजेच सोपे नाही. आता डिफिकल्टच्या विरुद्ध इझी आणि नाही नॉट. काय होईल पहा. इट कर्ता लिहिला, इज क्रियापद लिहिलं, नॉट नकार लिहिला. डिफिकल्टच्या विरुद्ध इझी. राहिलेलं वाक्य तसंच लिहून टाकलं. टू एक्सप्लेन द मीनिंग. काय झालं पहा. इट इज डिफिकल्ट टू एक्सप्लेन द मीनिंग म्हणजेच काय. इट इज नॉट इझी टू एक्सप्लेन द मीनिंग. अर्थात लक्षात येतं. म्हणजेच काय. अर्थ स्पष्ट करणे अवघड आहे. याचाच विरुद्ध काय होतं पहा. अर्थ स्पष्ट करणे सोपे नाही. समजतंय. पहा इज डिफिकल्टला काय केलं आपण. इज डिफिकल्टला अंडरलाईन केले, सिंगल अंडरलाईन. आणि इज नॉट इझीला डबल अंडरलाईन केले. लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं वाक्य पहा. ही फेल्स टू अंडरस्टँड इट. म्हणजे तो हे समजून घेण्यात अपयशी झाला. हे समजून घेण्यात अपयशी झाला याचा अर्थ काय. तर तो हे समजून घेऊ शकला नाही किंवा त्याला हे समजलं नाही. ही फेल्स टू अंडरस्टँड. फेल्स टू च्या विरुद्ध तक्त्यात जर पाहिलं तर काय आहे. डज नॉट. उत्तर काय होईल. ही डज नॉट अंडरस्टँड इट. ओके. लक्षात येत आहे. म्हणजेच काय की नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करताना आणि होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करताना काय करायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. एकदा का हे कळालं की मग काय अडचण नाही. ओके. मग आपल्याला ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये मला वाटतं A4 हा जो क्वेश्चन आहे तो ही जी ॲक्टिव्हिटी आहे हे समजलं असेल तर लगेच करता येईल. हो की नाही. आता आपण A4 ॲक्टिव्हिटी पाहूया. इन दिस ॲक्टिव्हिटी we can see the question. Convert the following sentences into negative without changing their meanings. पहा तुमच्या लक्षात येईल की काय करायचं आहे. खालील वाक्य तुम्हाला कन्वर्ट करायचे इनटू निगेटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग देअर मीनिंग्स. त्यांचा अर्थ न बदलता तुम्हाला होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करायचं आहे. पहिलं वाक्य काय पहा. द policeman refused to accept Soapy even as a clue. आता घटना तुमच्या डोळ्यासमोर येईल पण वाक्याचा अर्थ पहा की पोलिसानं रिफ्यूज केलं, नाकारलं. काय. टू ॲक्सेप्ट सोपी इव्हन ॲज अ क्ल्यू. म्हणजे सोपीला क्ल्यू म्हणून सुद्धा स्वीकारायचं त्याने नाकारलं. नाकारलं म्हणजे थोडक्यात काय पहा. तर रिफ्युज्डच्या विरुद्ध काय पहा. तर ॲग्री. अलाव आहे, ॲग्री आहे, काही शब्द आहेत पण याच्यातलं आपल्याला इथं सूट होणारा ॲग्री. मग होईल काय. करता लिहा द पॉलिसमॅन. त्याच्यानंतर क्रियापद लिहायचं आहे. आता क्रियापद तुमच्या लक्षात येईल रिफ्युज्ड. ईडी प्रत्यय भूतकाळ आहे म्हणजेच त्या भूतकाळातला आपण डू, डज किंवा डीड यापैकी डीड घेणार. द पॉलिसमॅन डीड. आता नकार दिसला पाहिजे म्हणून नॉट. द पॉलिसमॅन डीड नॉट. रिफ्यूजच्या विरुद्ध अलाऊ किंवा ॲग्री. पण आता इथं अलाऊ शब्द बसत नाही, ॲग्री शब्द बसतो. द पॉलिसमॅन डीड नॉट ॲग्री टू ॲक्सेप्ट सोपी इव्हन ॲज अ क्ल्यू. लक्षात येतं. काय झालं पहा. करता द पॉलिसमॅन जसंच्या तसा लिहिला आहे. क्रियापद रिफ्युज्ड ईडी प्रत्यय भूतकाळ आहे म्हणून डीड घेतला. नकार दिसला पाहिजे नॉट घेतला. आणि रिफ्युज्डच्या विरुद्धार्थी शब्द घेतला ॲग्री. ईडी तर अगोदर आलेलंच आहे डीडच्या रूपानं. वाक्य काय झालं. द पॉलिसमॅन डीड नॉट ॲग्री टू ॲक्सेप्ट सोपी इव्हन ॲज अ क्ल्यू. लक्षात येतं. असा बदल करायचा आहे. दुसरं काय. सोपी ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. म्हणजे थोडक्यात काय पहा. दोन्ही वेळेला तो अपयशी झाला. अनसक्सेसफुल म्हणजे अपयशी. मग काय होईल पहा. सब्जेक्ट तसाच लिहा सोपी. ड्रिफ्टेड ईडी काढा डीड. नॉट घ्या डीड नॉट. आता ड्रिफ्टेडच्या विरुद्ध घ्या. ड्रिफ्टेडच्या विरुद्ध एकतर काय करा पहा तुम्ही. ड्रिफ्टेडच्या विरुद्ध सेटल्ड
असा घ्या किंवा अनसक्सेसफुलच्या विरुद्ध सक्सेसफुल असा घ्या. सोपी डिड नॉट ड्रिफ्ट अलॉंग ट्वाईस सक्सेसफुल किंवा सोपी डिड नॉट सेटल अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. ओके, अंडरस्टँड. या पद्धतीनं तुम्ही राहिलेली 3ही वाक्य करायचे. त्याच्यानंतर दुसरा काय पहा आकडा, कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू अफर्मेटिव्ह विदाऊट चेंजिंग देअर मिनिंग्स. ओके, आता काय करायचं आहे, नकारार्थी वाक्याचा होकारार्थी करायचं आहे. पहिलं वाक्य काय, मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. म्हणजेच काय की जी माणसं खिडक्यांवरती दगड फेकतात किंवा जी माणसं खिडक्या फोडतात ती पोलिसांशी गप्पा मारायला उभा राहत नाहीत, तिथं थांबत नाहीत. हे लक्षात घ्या, तिथं थांबत नाहीत म्हणजे निघून जातात. थोडक्यात काय पहा, मेन हू स्मॅश विंडोज हे सब्जेक्ट आहे, करता आहे, मोठा आहे. मेन हू स्मॅश विंडोज. आता डू नॉट म्हणजे तक्त्यामध्ये डू नॉटला काय शब्द वापरायला सांगितलेला आपल्याला पहा, डू नॉटच्या ऐवजी काय वापरा, फेल टू. लक्षात येत आहे, मेन हू स्मॅश विंडोज फेल टू. आता रिमेन म्हणजे तिथं राहणे. आता म्हणजे थोडक्यात काय, निघून जाणे. मेन हू स्मॅश विंडोज फेल टू रिमेन टू चॅट विथ द पोलीस. फेल टू, बाकी काहीही बदल करायचा नाही. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस म्हणजे काय, मेन हू स्मॅश विंडोज फेल टू रिमेन टू चॅट विथ द पोलीस. अशी वाक्य होतील पहा. लक्षात येत आहे, समजतंय. या पद्धतीनं तुम्ही राहिलेली वाक्य करायचे. अशा पद्धतीनं आज आपण अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह हा टॉपिक पाहिला पहा. राहिलेली वाक्य तुम्ही करायचेत आणि आणखीन सगळ्यात महत्त्वाचं काय, टॉपिक छोटा आहे. 1च मार्काला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये, परंतु तो 1ही मार्क तुमच्या हातून सहजासहजी निसटू नये याच्यासाठी हा जो व्हिडिओ आणि ऑडिओ जो मी तयार केला आहे तो पुन्हा पुन्हा ऐकायचा आहे, पाहायचा आहे. कारण एक मार्क जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्या पद्धतीनं जवान आपल्या भारतभूमीचं रक्षण करण्यासाठी इंच भूमी लढू, या पद्धतीनं ते काय करत असतात पहा, पुढे सरकत असतात. त्याच पद्धतीनं आपण सुद्धा आपली भूमी इंचानं लढवायचे, मार्कानं. एक मार्क खूप महत्त्वाचा आहे. ओके, अंडरस्टँड. टिल देन हॅव अ नाईस डे.